नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे। तर मी इथे छोट्या साईजचे गोल्डन मनी, मीडियम साईजचे ब्लॅक मनी घेतलेले आहेत काळे, मीडियम साईजचे गोल्डन मनी, 2 मंगळसूत्राच्या वाट्या, 4 मोठे मनी, स्क्रू आणि क्रिस्टल मनी घेतलेले आहेत। हे बघा, आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे। हे तुम्ही 16 इंच किंवा 18 इंच बनवू शकता अशा पद्धतीने। तर आता आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही पदर अलग करून आपल्याला सुरुवातीला 2 काळे मणी, त्यानंतर हा छोटा गोल्डन मणी, 2 काळे मणी, छोटा गोल्डन मणी, असे आपल्याला मागच्या साईडला वळून घ्यायचे आहे। ते हे बघा, एवढे वळून घेतलेले आहेत। त्यानंतर या साईडला पण आपल्याला तेवढेच मणी वळून घ्यायचे आहेत। लास्टला इथे पण 2च मणी आले पाहिजे असं वळवायचं आहे। त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा गोल्डन मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर हा क्रिस्टल मणी टाकायचा आहे, दोन्ही सुया पकडून। आणि आता आपल्याला परत अलग मणी म्हणजे अलग पदर करून घ्यायची आहे ती। आता ह्या क्रिस्टल मण्याच्या नंतर आपल्याला छोट्या साईजचा 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत, त्यानंतर एक मीडियम गोल्डन मणी आणि आता एक मणी टाकायचा आहे, मोठा गोल्डन, छोटा गोल्डन। आता इथे मी असे 5 मणी टाकलेले आहेत, 1 2 3 4 आणि 5। त्यानंतर लास्टला परत आपल्याला इथे 2 मणी टाकलेले आहेत। मी हे बघा, इथे 2 टाकलेले आहेत छोटे, लास्टला परत 2 मणी टाकलेले आहेत। आता ह्या साईडच्या पदरमध्ये पण आपल्याला क्रिस्टल मण्यानंतर हे बघा 2 छोटे मणी, त्यानंतर मीडियम गोल्ड एक, आता एक छोटा मणी, नंतर मीडियम गोल्ड, एक छोटा, असे आपल्याला 5 मणी टाकायचे आहेत। आणि हे सुरुवातीला 2 वळलेले आहेत आणि इकडे पण 2 मणी, मध्ये एक मणी टाकलेला आहे छोट्या साईजचा। हे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला परत एक मोठा क्रिस्टल मणी टाकायचा आहे, त्यानंतर मीडियम साईजचा गोल्डन मणी टाकायचे आहेत। आणि आता आपल्याला परत दोन्ही पदर अलग करून घ्यायचे आहे ते। आणि त्यानंतर आपल्याला परत 2 ब्लॅक मणी, त्याच्यामध्ये एक गोल्डन, 2 ब्लॅक, गोल्डन, असे 5 गोल्डन मणी मध्ये आले पाहिजे ते। 1 2 3 4 5, मागे पुढे काळे मणी टाकायचे आहेत, मध्ये एक गोल्डन मणी टाकायचा आहे। आता सेम त्याच पद्धतीने ह्या साईडला 2 काळे मणी, त्यानंतर गोल्डन मणी, काळे मणी आणि गोल्डन। हे बघा, आता ह्या मण्यानंतर आपल्याला छोट्या साईजचे 10 गोल्डन मणी टाकलेले आहेत हे मी। आणि त्यानंतर आपल्याला परत 2 मोठे, मध्ये छोटा मणी, असे 5 गोल्डन मणी टाकून घेतलेले आहेत। 1 2 3 4 आणि 5। सेम ह्या साईडला आपल्याला 10 गोल्डन मणी, त्यानंतर 2 काळे मणी, गोल्डन मणी, असे 5 गोल्डन मणी टाकायचे आहेत। अशा पद्धतीने आता मी इथे 2च पदर घेतलेले आहेत। तुम्हाला पदर वाढवायचे असतील तर तुम्ही अजून वाढवू शकता, इथे 3 किंवा 4 पदर असे वापरू शकता, म्हणजे ते अजून जाड दिसेल। आणि आता आपल्याला मंगळसूत्र वळून घ्यायचं आहे। आपल्याला वाटे टाकायचे आहे, तर क्रिस्टल मण्यानंतर गोल्डन मणी वळवायचा आहे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मंगळसूत्राच्या वाट्या टाकू शकता। आणि मध्ये क्रिस्टल मणी टाकायचे आहे, साईडने गोल्डन। हे बघा, असे मणी टाकून घ्यायचे, मध्ये थोडा अंतर ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित वाटतं।
इथे 1 किंवा 2 मणी आहे, तुम्ही तुमच्या पसंतीने रेड मनी ब्लॅक मनी असं टाकू शकता. आणि साईडनी क्रिस्टल मनी टाकलेला आहे. आणि आता आपल्याला परत हे जे मणी ववले होते ते मणी ववून घ्यायचे आहे ते बाजूचे. तर दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे. नंतर हे 2 ब्लॅक मनी मध्ये छोटा गोल्डन असे 5 मणी टाकून घेतलेले आहे ते. आणि सेम ह्या साईडलाच पण आपण तेवढेच मणी टाकायचे आहे ते. सुरुवातीला 2 ब्लॅक गोल्डन ब्लॅक, हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर हे 10 मणी टाकून घ्यायचे आहे ते दोन्ही पदरांमध्ये. सेम आपण जे ह्या साईडला बनवले आहे तसंच बघून ह्या साईडला व्हायचं आहे. तर ही साईड मी पूर्ण आता कंप्लीट करून घेते. आपले 2 पदरी मंगळसूत्र पोत तयार झालेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक करताना व्हॉट्सअपला न करता, मी व्हॉट्सअपला पण टाकते स्टेटस, पण तिथे न करता यूट्यूब चॅनलवरती करत जा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.